नाफेडच्या व वखार महामंडळाच्या चुकीच्या नियोजनाबद्दल तिवसा तालुक्यातील शेतकरी व तालुका काँग्रेस कमिटीने आपला रोष व्यक्त केला। यावेळी सोयाबीनचे पोते जाळून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी यावर प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांचं सोयाबीन तातडीने खरेदी करावं व त्यांना हमीभाव द्यावा अशी मागणी करत जोरदार निदर्शनं केली आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। तिवसा तालुक्यातील शेतकरी आधीच नैसर्गिक आपत्तीनं हवालदिल झालेला असताना त्यापाठोपाठ नाफेड सुद्धा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे। अशी विद्यमान परिस्थिती सोयाबीन खरेदी केंद्रावर सरकारी यंत्रणेनं आणून ठेवली। सोयाबीन खरेदी करण्यासंदर्भात सुमारे 37 प्रकारच्या जाचक अटी शेतकऱ्यांना घालून वखार महामंडळानं व नाफेडनं गेल्या आठवड्याभरात अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनला बाहेरचा रस्ता दाखवला। यंदा पूरसदृश्य परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातचं पीक गेलं असून शेतकऱ्यांना जाहीर झालेली मदत सुद्धा अल्पशी असून ती सुद्धा पूर्णपणे शेतकऱ्यांना मिळालेली नाही। FAQ दर्जाचा माल खरेदी होत असताना वखार महामंडळानं चांगल्या सोयाबीनवर सुद्धा आक्षेप घेत उत्पादन झालेल्या सोयाबीनमध्ये आणखी किती चांगले सोयाबीन विकावे किंवा आणावे हा प्रश्न शेतकऱ्यांना व केंद्राला पडलाय। शेतकऱ्यांचे चक्कर वाया जात असून त्यांना गाडी भाडे सुद्धा जवळून भरावे लागतंय। आधीच कुठल्या शेतमालाला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे। या जाचक अटी रद्द करून नोंदणी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचं सोयाबीन काही प्रमाणात सवलत देऊन खरेदी करण्यात यावं ही मागणी तालुकास्तरीय समितीकडे उपस्थित शेतकऱ्यांनी व तालुका काँग्रेस कमिटीनं लावून धरली। यावेळी नाफेड, वखार महामंडळ, खरेदी विक्री संघाचे अधिकारी, पदाधिकारी, तहसीलदार तिवसा, कृषी अधिकारी, पोलीस निरीक्षक तिवसा, वखार महामंडळाचे गोडाऊन निरीक्षक आदी अधिकाऱ्यांचा लवाजमा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात दाखल झाला होता। यावेळी त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। त्यांनी सरकारच्या या नियोजनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। खरेदी विक्री संघानं सुद्धा शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान बघता खरेदी बंद करण्याचा इशारा देत ही सर्व यंत्रणा नाफेड, वखार महामंडळानेच राबवावी असा इशारा दिलाय।